सध्या शिवसेना शिंदे गटात दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच वादावादी सुरू असलेली बघायला मिळते। गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम हे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरनं आता एकमेकांना भिडताना दिसतात। आपल्या सोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते अनिल परब। अनिलजी, ज्या लोकसभा मतदारसंघासाठी या दोन नेत्यांमध्ये वादावादी आहे, उमेदवारीवरनं खरं तर हा वाद सुरू झाला आणि तो आता शब्दाशब्दाने पुढे वाढत जाताना आपल्याला बघायला मिळतोय। याच मतदारसंघामध्ये तुमचा देखील खूप मोठा वाटा आहे हा मतदारसंघ उभा करण्यामध्ये। अनेक वर्षे या ठिकाणी तुम्ही काम करताय, काय सांगाल? रामदास कदम आणि गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेल्यानंतर एकमेकांना भिडताना समोर येतात। दोघेही ज्येष्ठ नेते आहेत। बाळासाहेब ठाकरेंपासून या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेचं काम केलंय। सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि ह्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव साहेबांची साथ सोडून शिंदे साहेबाची कास धरली आणि आज एकमेकाशी भांडतायत। हे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत। आज तुम्ही परिस्थिती बघताय की दोन ज्येष्ठ नेते एकमेकांमध्ये भांडतायत एका सीटवरना, आणि हे जे काय आता ते एकमेकाचे वाबडे काढतायत ना। कीर्तीकर भाऊंनी काल एक पत्रक काढलं, रामदास कदमांनी आज इंटरव्ह्यू दिला, आणि कोण कसा गद्दार आहे, एकापेक्षा एक कोण कसे सरस आहेत याचे पाडे वाचतायत। उद्धव साहेबांची साथ तुम्ही सोडली का? तर उद्धव साहेबांनी राष्ट्रवादीची हात धरला म्हणून, आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन तुम्ही तिकडे गेलात। आणि ही जे गद्दारीचे एकमेकाचे वाबडे काढतायत ना, हे बाळासाहेबांच्या कारकिर्दीतले काढतायत। म्हणजे ज्या वेळेला बाळासाहेब जिवंत होते आणि बाळासाहेबांच्या बरोबर काम करत होते, म्हणजे बाळासाहेबांच्या पाठीत किती खंजीर खुपसत होते। बाळासाहेब जिवंत असताना हे शिवसेनेचे उमेदवार पाडापाडीचं काम करत होते, हे स्वतः सत्ता दोघे एकमेकाबद्दल बोलतायत। उद्धव साहेब वाईट होते म्हणून तुम्ही सोडून गेलेत, आणि बाळासाहेबांचे विचार हेच बाळासाहेबांनी तुम्हाला शिकवलं होतं की एकमेकाचे उमेदवार पाडा। आज आनंद गीतेंना पाडण्याचं काम केलं असं गजाभाऊ म्हणतायत, त्यांना पाडण्याचं काम केलं असं गजाभाऊ म्हणतायत, रामदासभाई म्हणतात मला पाडायचं काम केलं। म्हणजे हे दोघे एकमेकाच्या विरोधात आरोप करतायत। हे ज्या वेळेला बाळासाहेब जिवंत होते त्यावेळेला ह्या लोकांनी शिवसेनेशी केलेली गद्दारी, आज आम्ही गद्दार म्हटल्यानंतर राग येतो, पण हे जे वाभडे काढतायत ते त्यावेळेचे। आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे, यांनी किती काही भांडले, ही सीट दोघांच्या भांडणामध्ये ही भारतीय जनता पक्ष स्वतःकडे घेणार। भारतीय जनता पक्ष यांना कुठली सीट देणार नाही, ते शेवटी स्वतःच घेणार आणि स्वतः ह्या निवडणुकीत त्यांचा उमेदवार उतरवेल असं मला एकंदर वाटते। पण माझं म्हणणं असं आहे, तुम्ही भांडण्यापेक्षा दोघेही एकत्र या। आमच्याकडनं अमोल कीर्तीकरांचं नाव उद्धव साहेबांनी सुचवलं आहे, तुम्ही दोघं एकत्र येऊन लढा आमच्याशी। अमोल कीर्तीकरांना लोकसभेत पाठवायची जबाबदारी शिवसेनेची आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे, आणि आम्ही 100% अमोल त्यांना जिंकून आणणार। या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना कोणीही उभं राहिलं तरी मात देऊ शकेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, ही खात्री आहे। मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय, कारण गजाभाऊंच्या विजयामध्ये देखील माझा वाटा आहे। मी देखील अहोरात्र कष्ट केलेत, माझ्यासारख्या हजारो शिवसैनिकांनी दिवसरात्र कष्ट केलेत। उद्धव साहेबांनी प्रचार केला, आदित्य साहेबांनी प्रचार केला, आम्ही घरोघर जाऊन मतांची भीक मागितलेली आहे। असं नाही ना की कोणी डायरेक्ट फक्त आले आणि निवडून आले, प्रचंड कष्ट त्याच्यासाठी घेतलेले आहेत। आणि तेच शिवसैनिक आजही आमच्या बरोबरीने आहेत, जे आमचा शिवसेनेचा उमेदवार लोकसभेत पाठवण्यासाठी सज्ज आहेत। आणि मला असं वाटतं की यांच्यापैकी कोणाची हिंमत नाही, उद्या जर ही सीट BJPने घेतली, यांच्यातला कोणी त्यांना जाऊन जाब विचारू शकत नाही, आणि ह्यांचं भांडण्याचं लक्षण तिसरं मला असं दिसतंय की ही सीट BJPकडे जाईल। या सगळ्या वादावादीत एक मुद्दा चर्चेत आला, ते म्हणजे रामदास कदम असं म्हणतायत की ज्यावेळेस नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा ते स्वतः रस्त्यावर होते, त्यांनी कष्ट घेतलेले आहेत। अनेक गोष्टी अशा आहेत की बाळासाहेबांच्या काळातल्या या गोष्टी ज्येष्ठ शिवसैनिक असल्यामुळे, ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांनी एकमेकांच्या समोर आणल्यात। आम्हाला तर सगळ्याच गोष्टी माहिती आहेत, आम्ही पण शिवसैनिक आहोत। महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नव्हत्या त्या गोष्टी आता हे लोक बाहेर काढतायत। गजाभाऊंनी तर सांगितलं की शरद पवारांबरोबर त्यांचा प्रवास कसा होता, काय झालं काय नाही झालं, हे सगळं सांगितलं। परंतु ज्यावेळेला नारायण राणे शिवसेनेतनं बाहेर जात होते त्यावेळेला रामदास कदमांचं नाव देखील त्या यादीत होतं। विरोधी पक्ष नेते केले म्हणूनही इकडे थांबले, अन्यथा ते पण त्यांच्याबरोबर जायच्या तयारीत होते।
त्यांचे निष्ठेचे किस्से आम्ही बरेच ऐकलेले आहेत, बऱ्याच वेळा पडताळून बघितलेले आहेत. त्याच्यामुळे निष्ठा वगैरे त्यांनी कोणी शिकवण्याची गरज नाही. आणि आम्ही नाही बोलत आता, आम्ही बोललो तर आम्ही आता विरोधक आहोत म्हणून बोलतो आहे. त्यांच्याच पक्षातले लोक जे एकमेकाच्या हातात हात घालून शिंदेंची साथ द्यायला गेले, ते एकमेकाचा गळा दाबतायत. आमच्यासाठी आल्हाददायक चित्र आहे. अनिलजी, पण हे चित्र बघून वाईट वाटतंय का? कारण शिवसेनेचे हे दोन ज्येष्ठ नेते, जरी ते आज दुसऱ्या गटात गेलेले असले तरी सुद्धा शिवसेनेचा विचार सांगणारे, बाळासाहेबांचा विचार सांगणारे हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते अशा पद्धतीने एकमेकांशी वाद घालतायत, उघडपणे भिडतायत. ते त्यांनी विचार करायला पाहिजे ना. बाळासाहेबांनी हेच संस्कार केले का तुमच्यावरती? आज बाळासाहेब जिवंत असले असते तर हिंमत होती का बोलायची? बाळासाहेबांचे विचार किंवा बाळासाहेबांच्या विचाराची प्रेरणा घेऊन गेले म्हणतात ना. बाळासाहेबांचे हे विचार होते काय? बाळासाहेब असले असते तर दोघांना सरळ करून टाकलं असतं. बाळासाहेबांनी कधी असे विचार दिले नाही आणि कोणाची हिंमत पण झाली नसती. ठीक आहे, तुम्ही गेलात, तुम्हाला शुभेच्छा, लख लाभो. परंतु एकंदर जे चित्र दिसतंय हे सगळं खुर्चीचं राजकारण, सगळी ओढ ती खुर्चीची आहे. कुठली निष्ठा किंवा बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये मोजल्या जात नाही आहेत. आपली मुलं कशी सेटल होतील, रामदास कदमांची, त्या मुलाचा काय या मतदारसंघाशी संबंध आहे? अमोल भैया तर या विभागात भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होता, युवा सेनेचं काम करतोय, गेले कित्येक वर्ष तो गजाभाऊंबरोबर काम करतोय. सिद्धेश कदमांचा या मतदारसंघाशी काय संबंध आहे? आणि माझं मत आहे यावंच, जागा दाखवतो कुठे आहे त्यांची ती. आमचा पण जीव जळतो, कारण काय, यांच्या सगळ्यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही देखील कष्ट उपसलेले आहेत. गजाभाऊंना निवडण्यासाठी मी देखील रात्रीचा दिवस केलेला आहे. त्यामुळे हे नेते भांडत असतील तर भांडू देत. की त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधीच, निवडणुकीचे तिकीट वाटप होण्याच्या आधीच आता आपल्याला वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये ही वादावादी बघायला मिळते. विशेषतः शिंदे गटामधले हे ज्येष्ठ शिवसेनेचे नेते एकमेकांशी भिडताना बघायला मिळत आहेत. मात्र त्याला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं आव्हान दिलं जात आहे की या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी मिळून आपली ताकद पणाला लागावी. मात्र तरीसुद्धा शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच उमेदवार हा त्या ठिकाणी निवडून येईल. कॅमेरामन अरविंद वारगेंसह मनीषा पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.